जव्हार आणि मोखाडा गावात कुपोषणानं 84 बालकं दगावली आहेत। जव्हार तालुक्यातल्या नादावली बंदराची वाडी या गावात कुपोषणग्रस्त बालकांची संख्या अधिक असल्याचं आढळून आलंय। सरकारकडून कुपोषणावर कोट्यवधी रुपये खर्च होतात, मात्र तरी देखील या ठिकाणी पोषक अन्न म्हणून देण्यात येणारं अन्न निकृष्ट आहार म्हणून दिलं जातं। शासनानं चांगला दर्जाचा पोषक आहार द्यावा, तसंच योग्य रोजगार उपलब्ध करून द्यावा, गावात आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वीकडेच कुपोषणाचा प्रकार समोर येत चाललेला आहे। जव्हार भागामध्येही प्रचंड प्रमाणामध्ये कुपोषण पसरत आहे। आपण जव्हार भागातील एका घरामध्ये उभे आहोत। जयश्री या महिलेचे घर आहे आणि या निवृत्ती नावाचा त्यांना एक 2.5 वर्षाचा मुलगा आहे। तुम्ही बघू शकता, हा निवृत्ती 2.5 वर्षाचा आहे, पण हा कुपोषित आहे। याचं वजन वाढत नाहीये, हाईट वाढत नाहीये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावात रोजगार नाहीये। त्यामुळे जी महिला आहे ती सकाळपासून कामात असते, त्यामुळे आपल्या मुलांकडे बघायला लक्ष नसतं यांच्याकडे। त्यामुळे हा प्रकार समोर येत चाललेला आहे। काही दिवसभर काय करता, कसं काम चालतं तुमचं? शेतीचं 8 वाजता सकाळी, दुपारी 1 वाजता घरी यायचा, जेवलं का परत 1:30 वाजता जायचं शेतात, संध्याकाळी 5 वाजता यायचं घरी। पोरांकडं हां सांभाळ बनवून ठेवायचं। शासनाकडून काय मिळतं का? नाही, काय नाही। खिचडी भेटते दुपारी 12 वाजता, ती पण कशी कच्ची बच्ची, कशी पण कोणी लक्ष अजिबात देत नाही। गावात लाईट काहीच नाही, लाईट नाही, पाण्याची सोय नाही, काही नाही। उन्हाळ्या दिवशी मे आणि एप्रिल मे हे 2 महिने फार कठीण जातात। ह्या धसानी ते धस पण बघून घ्या तुम्ही कसा आहे तो। ते धसानी एक हांडा घेऊन येताच पार जीव निघून जातो, पाणी आणताच। त्यामुळे मुलांकडे लक्ष द्या। हां, एक म्हणजे सकाळी 8 वाजेपासून 12 वाजेपर्यंत काम करायचा आणि नंतर पाण्याची म्हणजे सुरुवातच करायची पाणी भरायला। असं पोरांना आंघोळ करायला पण पाणी भेटत नाही वेळेवर। त्याचा जो लहान बच्चू आहे तिच्याकडे जी बाकीची मुलं आहेत ते सांभाळ करतात, त्यामुळे पौष्टिक आहार दिला जात नाही। शासनाकडून पौष्टिक जो आहार मिळतो तोही निकृष्ट दर्जाचा असतो। एकंदरीतच ह्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुपोषण जर थांबवायचं असेल तर त्या महिलेला आणि त्या बालकाला चांगलं पोषक असा आहार दिला पाहिजे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्यांना रोजगार दिला पाहिजे। व्हिडिओ रतन भौमिकसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। जव्हार, शहापूर, मोखाडा हा सगळा आदिवासी बहुल भाग आहे आणि मुंबईपासून जवळ असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातला हा भाग आहे। मात्र हे धगधगतं वास्तव आपण पाहतोय। ठाणे जिल्ह्यात तब्बल 140 बालकांचा कुपोषणानं मृत्यू झालाय, तर 10,000च्या वर बालकं कुपोषणग्रस्त आहेत। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमदार दीपक सावंत सध्या आपल्या संपर्कात आहेत। तर सावंत साहेब, आपण पाहतोय अत्यंत भयावह अशी ही परिस्थिती आहे आणि मुंबईपासून जवळ असूनही आरोग्य यंत्रणा मात्र याबाबत काहीच करताना दिसत नाही। खरोखरच आरोग्य यंत्रणा ही झोपलेली आहे, कारण अनेक मृत्यू गेल्या 2 महिन्यामध्ये 28 बालकांचा मृत्यू झाला आणि कोणत्याही प्रकारे राज्य शासनाकडे हालचाल नाहीये। सभागृहात हा विषय सभागृह चालू असताना देखील चर्चेला गेला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। तर आता काय करायचं याच्यासाठी आम्ही सभागृहामध्ये पुन्हा एकदा रणकंदन याच्यावरती करणार आहोत। धन्यवाद आमच्याशी बोलला त्याबद्दल। आमदार डॉक्टर दीपक सावंत आपल्यासोबत होते। एकूणच अत्यंत भयावह अशी परिस्थिती आहे आणि आरोग्य यंत्रणेला मात्र या संदर्भात काहीही सोयीसुतक नसल्याचं दिसतंय। झी 24 तास, एक पाऊल पुढे।